कर चालू. नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो या बे कच लाईव्ह या. आज आपण पाहणार आहे सुप्रीम कोर्ट. कालच्या 2 लेक्चरमध्ये आपण पाहिलं भारतामध्ये न्यायालयीन प्रक्रिया एकेरी कशी आहे, भारताची न्याय व्यवस्था कशी पद्धत आहे एकेरी. कोणताही गुन्हा तुमच्यावर दाखल झाला, कोणताही खटला दाखल झाला, तो पहिले चालते जिल्हा न्यायालयात. कुठं चालते? जिल्हा. तिथं जर तुम्हाला वाटते का तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता. तिथंही तुमच्यावर असं वाटते का तुम्हाला न्याय भेटला नाही तर तुम्ही कुठं जाऊ शकता? सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाच्या वर काही नाही, सुप्रीम असते, त्याच्यावर काही नाही. फक्त तुम्हाला फाशीची सजा झाली तर फक्त भारताच्या राष्ट्रपतीले क्षमा याचना करू शकता. याच्यावर भारतात मग काही नाही. सुप्रीम कोर्ट हायेस्ट आहे, त्याच्यावर कुठेही जाता येत नाही. मग आता इथं लक्ष द्या. आता तुम्ही पाहून राहिले असन सध्या SBIच्या 2 कानपटात हाणल्या चपाचप. ठीक आहे, तर पॅन्टात परसाकडं करून दिली तिनं. ठीक आहे, तर उद्या तिनं म्हणलं का आम्ही त्याला सांगितलं 24 तासाच्या आत तुम्ही तुमचा डाटा आम्हाला सबमिट करा. पहिले 6 तारीख दिली होती, ऐकलं नाही शायनीनं. ठीक आहे, इलेक्ट्रॉल बॉन्डचा डाटा मागितला ना. हा, तर आता सगळे डिजिटल आहे म्हणे, एका बटनी डाटा निघते म्हणे. तुम्ही काय शिकून राहिले म्हणे का म्हणे. तर आता लगेच आज डाटा सबमिट करायला सांगितला. आज झक मारून डाटा आणला असं SBIनं. कोणाच्या बापाला सांगन ते उरावर बसलं. ठीक आहे, कोण? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट कोणाच्याही उरावर बसू शकते. लक्ष द्या रे. आता सुप्रीम कोर्टाबाबत काही तथ्य सांगतो. सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय, काय म्हटलं मी? सुप्रीम कोर्टानं दिलेला स्वतःचा निर्णय सुप्रीम कोर्ट स्वतः कधीही बदलू शकते. काय म्हणलं मी? सुप्रीम कोर्टानं दिलेला जुना एखादा निर्णय त्याच्यात काही बदल करू शकते. जुना दिलेला निर्णय रद्द करू शकते, दिलेल्या निर्णयात फेरबदल करू शकते. हे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. मी काय म्हटलं? सुप्रीम कोर्टानं आधी दिलेला निर्णय कधीही बदलू शकते किंवा जुना दिलेला निर्णय रद्द आहे असंही सुप्रीम कोर्ट म्हणू शकते. तुम्ही पाहिलं असन, ठीक आहे, का भारत स्वातंत्र्य झाला, राज्यघटना लागू झाली आणि 2 केसेस आल्या होत्या का भारताची उद्देश पत्रिका, संविधानाची उद्देश पत्रिका हा संविधानाच्या मूळ प्रतीचा भाग आहे का? तर पहिल्या 2 खटल्यात, ठीक आहे, पहिल्या 2 खटल्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं का उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग नाही. पण केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्ट म्हणते का भारताची उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीचा भाग आहे. म्हणजे आधीचे 2 खटले का ठरवले? इनव्हॅलिड ठरवले. कोण? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट आधी दिलेले निर्णय रद्दबादल करू शकते. दिलेल्या स्वतःच्या निर्णयात आमच्या वतीनं हे चुकलं होतं बा किंवा बदलत्या परिस्थितीनुसार हे बदल करणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे जुना दिलेला निर्णय आमचा चुकीचा होता, आम्ही आता त्याच्यात हे बदल करत आहे. हे सुद्धा पॉवर कोणाला आहे? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टानं सुप्रीम कोर्टाला का पॉवर आहे? हायकोर्टानं दिलेला एखादा निर्णय डायरेक्ट रद्द करू शकते, तो कायम ठेवू शकते, त्याच्यात फेरबदल करू शकते. आणि सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय भारताच्या कोणत्याही न्यायालयात, ठीक आहे, अभ्यासगत म्हणून, म्हणजे सुप्रीम कोर्टानं सेम केस हायकोर्टात आली, सुप्रीम कोर्टात एखादी केस गेली आणि सेम केस हायकोर्टात आली, ठीक आहे, तर सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय वकील न्यायाधीशाला सांगते का या केसमध्ये अमक असं झालं होतं, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे, तुम्ही असाच निर्णय द्यावा. आणि मग हायकोर्ट सुद्धा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती करते आणि तसाच निर्णय देते. मी का म्हटलं समजलं का? ठीक आहे, मी का म्हणलं समजलं का? सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा खालच्या न्यायाधीशाला अभ्यासगत असतो, म्हणजे त्याला ऐकायला लागते, त्याचं पालन करायला लागते. सेम तशीच केस हायकोर्टात आली असन, जिल्हा न्यायालयात आली असन, तर त्या केसचा अभ्यास करून खालचे न्यायालय निर्णय देतात न्यायाधीश. मी का म्हटलं समजलं का? हां, मग आता लक्ष द्या. आता पाहता आपल्याला सुप्रीम कोर्ट, ठीक आहे, तर भारतामध्ये इंग्रजाईनं, ठीक आहे, भारतामध्ये इंग्रजाईच्या काळामध्ये 3 हायकोर्ट तयार केले होते एकाच वेळेस. ठीक आहे, इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार 3 हायकोर्ट तयार झाले. ठीक आहे, आणि ते 3 हायकोर्ट कलकत्ता, मद्रास आणि मुंबईत तयार झालं होतं. कारण तर ते दिल्ली गिल्लीने विचारे नाही इंग्रज, त्याला पैसा न्यायचा होता, त्याच्या समुद्राच्या काठावरच राजधान्या होत्या, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. तर 3 हायकोर्ट तयार केले. मग त्यानं जर हायकोर्टात तुम्हाला अन्याय भेटला असं वाटते तर सर्व सुप्रीम कोर्ट बनवलं चोट्यानं इंग्लंडले.
आता मला सांगा, भारतातल्या माणसाला अन्याय झाला असं वाटत असते, तो इंग्लंडला जाईन का? त्याची इथं खाची सोय नाही. त्याला म्हणे प्रिव्ही काउन्सिल आहे म्हणे इंग्लंडमध्ये, तिथं तुम्ही न्याय मागायला या. ठीक आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर भारतानं लक्ष द्या बे, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर भारतानं, ठीक आहे, भारतानं प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्याच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट, तालुक्याच्या ठिकाणी तालुका न्यायालय तयार केले. तालुक्याच्याही ठिकाणी आहे, जिल्ह्याच्याही ठिकाणी आहे. याच्यावर हायकोर्ट आहे. आता लक्ष द्या, लक्ष द्या बे, हायकोर्ट याले उच्च न्यायालय म्हणते. हे राज्याचं न्यायालय आहे आणि हे सुद्धा संवैधानिक आहे. हे सुद्धा संवैधानिक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 233 नुसार जिल्हा न्यायालयाची तरतूद आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 नुसार सुप्रीम कोर्ट आणि 214 नुसार काय आहे? हायकोर्ट. ठीक आहे, काहीच नाही. हे दोन समोर न्यायाचे. सुप्रीम कोर्ट 124, दोन समोर न्या. का झालं? 214. लक्षात ठेवायला सोपं आहे. कलम 124 नुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना आहे आणि कलम 214 नुसार हायकोर्टाची स्थापना आहे. प्रत्येक राज्या मिळून एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्या मिळून एक हायकोर्ट केंद्र सरकार निर्माण करून देऊ शकते. आता महाराष्ट्राचा हायकोर्ट आहे. हे महाराष्ट्राचा हायकोर्ट गोवा, महाराष्ट्र, दादर नगर हवेली आणि दीव दमण एवढ्या लोकांसाठी का करत आहे? काम करत आहे. म्हणजे दादर नगर हवेली, दीव दमणच्या आणि गोव्याच्या केसेस महाराष्ट्राच्या हायकोर्टात चालते. मग महाराष्ट्राच्या हायकोर्टाचं मुख्यालय मुंबईला आहे. कुठं आहे बे? कुठं आहे? महाराष्ट्राच्या हायकोर्टाचं मुख्यालय मुंबईत आहे. आणि आता जर शिरोंच्याच्या माणसाले मुंबईले एखाद्या त्याले गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात नाही भेटला तर त्याले जर हायकोर्टात जायचं आहे तर तो इथून जाईल. ठीक आहे, शिरोंच्याहून निघन कुठच्यासाठी? ठीक आहे, मुंबईसाठी पहिले जा लागत त्याला नागपूरले. शिरोंच्याहून नागपूरले जर सकाळी तो 7 वाजता निघाला, 4 वाजता पोहोचते नागपुरात. ठीक आहे, अख्खा दिवस गेला नागपुरात झाले. तिथून विदर्भ पकडते. का पकडते? विदर्भ. ठीक आहे, सकाळचा डब्बा गेला तर इथपर्यंत शिया होऊन जाईल. इथून विदर्भ पकडून संध्याकाळची आणि विदर्भनं जाईन मुंबईले. सकाळी निघाला, दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचन मुंबईत. ठीक आहे, समजलं का? पुरा सत्यानाश आहे त्याचा. आणि तू कसा न्याय मागायला जाईन एवढ्या दूर? ठीक आहे, इथून हे अंतर 350 ते 450 आहे आणि तिथून अंतर 850 आहे. 1200 किलोमीटरचा प्रवास आहे. उभ्यानं मरण तो. ठीक आहे, न्याय कुठं मागाव? म्हणून मग का केलं तर मुंबई हायकोर्टानं तिचे 3 खंडपीठ तयार केले. एक नागपुरात केलं. कुठं केलं? एक नागपुरात केलं, एक औरंगाबादमध्ये केलं. कुठं केलं? आणि एक केलं पणजीत. बे डुकरेव विचारते खंडपीठ म्हणजे काय? तर लक्ष द्या, 61 न्यायाधीश आहे मुंबई हायकोर्टात. किती आहे? एक मुख्य न्यायाधीश आणि 60 इतर न्यायाधीश. तर 61 मुंबईत बसत नाही. ठीक आहे, त्याच्यातले इथं बसवते. लक्ष द्या बे, इथं ठीक आहे ठरवून दिली असं संख्या आपल्याला आता माहीत नाही, पण मला वाटते इथं लक्ष द्या, इथं 10, इथं 10 आणि इथं 10 न्यायाधीश बसवते. ठीक आहे, 30 गेले आणि बाकीचे 31 बसते इथं. तर इकडं न्यायाधीश बसवते. मग तुम्हाला जर न्याय मागायला जायचं आहे तर तुम्हाला विदर्भातल्या 11 जिल्ह्यासाठी हे वालं न्यायालय आहे. कोणतं? हायकोर्टाचं नागपूर खंडपीठ आहे. आणि तुम्ही जर औरंगाबादला गेलेत, बंद्या मराठवाड्यातल्या लोकांसाठी हे दिलं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या लोकांसाठी मुंबई दिलं आहे. आणि ठीक आहे, त्याच्यात बी कोकणातले वरचे 4 जिल्हे, खालचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यासाठी दिलं आहे पणजी. कुठं दिलं आहे? पणजी. असे ठीक आहे, एक मुख्य उच्च न्यायालय आणि 3 खंडपीठ आहे. पण मला काय म्हणायचं आहे का इथं जर तुम्हाला न्याय नाही भेटला महाराष्ट्राच्या हायकोर्टात, मुंबईच्या हायकोर्टात, तर तुम्हाला जा लागते दिल्लीले सुप्रीम कोर्टात. कुठं जा लागते? मग मला म्हणायचं आहे का सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ काऊन नाही बनवत? सुप्रीम कोर्ट दिल्लीतच. म्हणजे कन्याकुमारीच्या माणसाले जर न्याय मागायला जायचं आहे, ठीक आहे, त्याला तामिळनाडू हायकोर्टात, मद्रास हायकोर्टात न्याय निवाडा नाही भेटला तर त्याला सुप्रीम कोर्टात जा लागन. आणि तो जर कन्याकुमारीहून ट्रेननं निघाला तर त्याला पोचायला लागते 3 दिवस. किती दिवस? 3 दिवस लागते दिल्लीत पोचायला ट्रेननं. ठीक आहे, ट्रेननं पोचायला 3 दिवस लागते म्हणलं. 3 दिवस. ठीक आहे, तो बस झालं. मग 3 दिवसापासून ट्रेनमध्ये राहील. मग तो एक दिवस केस भांडायला जायचा आहे, त्याला बंद हप्ता चालला जाईल त्याचा. मग मी म्हणतो, माझं वैयक्तिक मत आहे का भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ठीक आहे 3-4 खंडपीठ तयार करावे. ठीक आहे,
माझ्या मतानं 5 तरी करायला पाहिजे. एक कलकत्ता, एक मद्रास, एक मुंबई, एक राजस्थानच्या इथं आणि एक इकडं पाहिजे, नाही तर मग एक नॉर्थ ईस्टमध्ये, ठीक आहे, इकडं आसाम गिसामकडं, असे 5 कमीत कमी खंडपीठं तयार करायला पाहिजे सुप्रीम कोर्टानं. जे सुप्रीम कोर्टाचं ठीक आहे नाही. माझ्या दिमाग जास्त चालते, ठीक आहे, मी पंतप्रधानगीन झालो तर मी पहिले हे करीन, ठीक आहे. कारण का ठीक आहे, इच्छा माणसाले बे इथून जर माणूस निघाला ना दिब्रुगडवरून, ठीक आहे, आसाममधून नागालँडमधून, तर इथं पोचायले 2.5 ते 3 दिवस लागते. 3 दिवस तर कुठंच नाही गेले त्याचे, ठीक आहे. तर हे इम्पॉसिबल आहे, त्याला तिथं न्याय मागायला जायचं आहे. तर सुप्रीम कोर्टाचे सुद्धा हायकोर्टासारखे का असावे, खंडपीठ असावे. का असावे? हां, मी का सांगितलं, सुप्रीम कोर्टानं दिलेला कोणताही जुना निर्णय रद्द करू शकते, त्याच्यात फेरबदल करू शकते, ठीक आहे. कोण? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टानं दिलेला न्यायनिवाडा खालच्या न्यायालयाला, ठीक आहे, अभ्यास म्हणून, ठीक आहे, रेफरन्स म्हणून सादर करता येतो, ठीक आहे. न्यायाधीशाला सांगते, न्यायाधीश महोदय, सुप्रीम कोर्टानं हा अशाच केसमध्ये असा निकाल दिला आहे, तुम्हीही आमच्या बाजूने असा निर्णय द्यावा, असं वकील कोणाला सांगते? सुप्रीम, ठीक आहे, हायकोर्टाच्या न्यायाधीशाला सांगते, ठीक आहे, जिल्हा न्यायाधीशाला सांगते. तर मग जिल्हा न्यायालय त्याचं पाहून निर्णय देते. समजलं का? मी का म्हणलं समजलं का? तर सध्या तरी सुप्रीम कोर्टाचं एकही खंडपीठ भारतात नाही. डायरेक्ट मुख्यालय आहे कुठं? आणि त्याची हे बिल्डिंग आहे. कोणती? सुप्रीम कोर्ट आहे, जे तुम्हाला टी व्हीवर वारंवार दिसन, ठीक आहे. कोणती? ही वाली. आता लक्ष द्या, भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 प्रकरण 4 मध्ये सुप्रीम कोर्टाची प्रोव्हिजन दिली आहे, ठीक आहे. केंद्राच्या ठीक आहे, केंद्राच्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ, ठीक आहे, कार्यकारी मंडळ, भारताचं कायदे मंडळ आणि भारताची सर्वोच्च न्यायपालिका दिलं आहे सुप्रीम कोर्ट. काही झालं भारतात, काही झालं, कुठेही प्रॉब्लेम आला तर सगळ्यात शेवटलं, ठीक आहे, सगळ्यात शेवटलं न्यायालयाचं, ठीक आहे, देवस्थान आहे हे, ठीक आहे, न्याय देवता. बस इथंच जायचं. इथं तुम्हाला, ठीक आहे, इथं तुम्हाला अपेक्षा असते का इथून काहीतरी होऊ शकते. आता सध्या मनमानी केली मोदीनं 10 वर्ष, मनात येईन तसे इथं सुद्धा इंटरफरन्स होता. कुठं? सुप्रीम कोर्टात. सरळ प्रशांत भूषण म्हणते का 3 करोड रुपये देऊन निकाल बदलून घेतला म्हणते अमित शहानं, ठीक आहे. डायरेक्ट, ठीक आहे, प्रसिद्ध लॉयर आहे सुप्रीम कोर्टाचा. कोण? प्रशांत भूषण. डायरेक्ट भाषणात बोलून राहिला तो, आणि त्याच्यावर काहीच नाही, कोणी बी बोलायला तयार नाही, कोणीच बोलायला. काहून? तर तो खरा आहे. का बोलणार आहे बेटा? त्याला माहीत आहे ना काय 3 कोटी रुपये देऊन न्याय विकत घेतला, ठीक आहे. 3 कोटी का 300 कोटी काहीतरी होतं, ठीक आहे. तर आता लक्ष द्या रे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 नुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना आहे. कलम 124 ते कलम 147 दरम्यान सुप्रीम कोर्टाबाबतच्या प्रोव्हिजन दिले आहे. आता लक्ष द्या, ठीक आहे. आता लक्ष द्या, ठीक आहे. आता लक्ष द्या, सुप्रीम कोर्ट, ठीक आहे, सुप्रीम कोर्टची स्थापना कधी झाली, ठीक आहे, हे सगळे आपण पाहणार आहे. आता न्यायालयाचे प्रकार गिकार पाहिले. लक्ष द्या, सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 कलम 124 नुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना आहे. सुप्रीम कोर्टाची स्थापना 28 जानेवारी 1950 झाली. कधी झाली? 28 जानेवारी 1950. मुख्यालय कुठं आहे? नवी दिल्ली. याचं घोषवाक्य आहे यतो धर्मस्ती जय, ठीक आहे. काय? यतो धर्मस्ती जय, ठीक आहे. आणि याचा स्वीकार, सुप्रीम कोर्टाचा स्वीकार केला आपण इंग्लंडच्या धर्तीवरून. कशावरून केला? इंग्लंडच्या धर्तीवरून, ठीक आहे. म्हणजे ही संकल्पना सुप्रीम कोर्टाची कुठून आणली? अबे कुठून आणली? इंग्लंडवरून. एकेरी न्यायपालिका आहे, म्हणजे पहिले केस चालून तुमची जिल्हा न्यायालयात, इथं न्याय नाही भेटला तुम्ही न्याय मागायला कुठं जाऊ शकता? हायकोर्ट. आणि इथं नाही भेटला तर शेवटलं स्टेज सुप्रीम. सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, त्याच्यावर तर काही नाही, ठीक आहे. मग त्याच्यानंतर रचना किती आहे? लक्ष द्या, भारताच्या सुप्रीम कोर्टात 34 न्यायाधीश आहे. किती न्यायाधीश आहे? आत्तापर्यंत 31 होते. आत्ता हे 2 वर्षाच्या अगोदर 3 न्यायाधीशाची संख्या वाढवली, ठीक आहे. आता आमच्या बापूनं घटनेत दुरुस्ती केली, वाढवली, चांगलीच गोष्ट आहे, वाढवायला पाहिजे. बरेचसे ठीक आहे, खटले पेंडिंग असतात. आता लक्ष द्या, मी का म्हणतो, सुप्रीम कोर्टात कधीच एकटा न्यायाधीश न्याय देत नाही. मी का म्हटलं? सुप्रीम कोर्टात कधीच एकटा न्यायाधीश न्याय देत नाही. मी का म्हटलं समजलं का? हां, सुप्रीम कोर्टात खंडपीठ न्याय देतात, कारण हाय प्रोफाईल केसेस येतात. कुठं? सुप्रीम कोर्टात. तर एकटा न्यायाधीश न्याय देत नाही. बेंच असते, बेंच. बेंच म्हणजे न्यायाधीशाची कमिटी. ती कमिटी एकमतानं निर्णय देते. जर आता एखादा प्रश्न आला का, आता इलेक्ट्रॉल बॉन्डचा प्रश्न होता, 5 न्यायाधीशाचं खंडपीठ आहे. किती? मिनिमम 2 न्यायाधीशाचं खंडपीठ असते. 2 पेक्षा जास्त न्यायाधीशाची बॉडी दिसन.
एकटा न्यायाधीश कधी न्यायनिवाडा देत नाही आणि नेमत बी नाही. ठीक आहे. सुप्रीम कोर्टात नेहमीच बेंच नेमला जातो. मिनिमम बेंच 2 सदस्याचा असतोच. ठीक आहे. आता लक्ष द्या, बेंच ऑर्डिनरी प्रश्न असेल तर ऑर्डिनरी असते, पण राज्यघटनेत दुरुस्ती करण्याच्या विषयाले अनुषंगानं जर असन, राज्यघटनेतल्या कोणत्याही मुद्द्यावर ठीक आहे जर सुप्रीम कोर्टाचा बेंच निर्णय देत असेल तर त्याले मग म्हणते ठीक आहे त्याले मग म्हणते कॉन्स्टिट्यूशनल बेंच, त्याले म्हणते घटनापीठ. काय म्हणते? हां, घटनापीठ. घटनापीठ म्हणजे घटनेत दुरुस्ती करण्याची एखादी गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या दायऱ्यात आली तर त्याच्यात काही फेरबदल केले आणि त्याच्यावर न्यायनिवाडा द्यायचा आहे, तसा मुद्दा जर सुप्रीम कोर्टात आला, एखाद्यानं पिटिशन दाखल केली तर त्याच्यावर भारताचं सर्वोच्च न्यायालय घटनापीठ नेमते. असं आजपर्यंत सगळ्यात मोठं घटनापीठ होतं 13 न्यायाधीशाचं केशवानंद भारतीच्या खटल्यात. आजपर्यंत एवढं घटनापीठ मोठं नव्हतं. ठीक आहे. 13 न्यायाधीशाचं खंडपीठ नेमलं होतं. आणि आता समजा 13 न्यायाधीशाचं नेमलं आहे तर तो निर्णय लागायला पाहिजे 7-6, 7 एका बाजूनं मिनिमम. समजलं का? तरच ज्या बाजूनं निर्णय लावायचा आहे त्याच्या बाजून जास्त न्यायाधीश लागत. आता हे 5 न्यायाधीशाचं SBIच्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतचं होतं, तर 3-2 निकाल लागायला पाहिजे. 3 न्यायाधीश तरी एका बाजूनं पाहिजे. पण 2 न्यायाधीश विरोधात गेले तर याचा अर्थ त्याच्यावर केस दाखल करायची, त्याने तुम्ही काहून विरोधात गेले, किंवा त्याच्या मताचं मूल्य कमी होत नसते. एखादा न्यायाधीश निर्णयाच्या विरोधात गेला, 4 न्यायाधीश एका बाजून आहे, 5 पैकी एकच एकटा वेगळा पडला तर त्याला काहीच नाही. त्याचं मत ठीक आहे निर्णय देण्याच्या बाबतीत त्याचं मत वेगळे असू शकते आणि 4 जणांचं मत वेगळे असू शकते. मी का म्हटलं समजलं का? ठीक आहे. पण त्याच्या मताचं मूल्य कधीच कमी नाही होत, त्याचेही मत विचारात घेतल्या जाते. का यानं का म्हटलं आहे ते जेव्हा त्याच्यावर पुस्तकं तयार होते कायद्याचे तर त्याचं मत का होतं, ज्यानं विरोधात गेलं त्याचंही मत त्या पुस्तकात असते. का यानं का बरं विरोध केला होता आणि त्याचे मुद्दे का होते. समजलं का? असं नाही का बा तो ठीक आहे गेलेली केस आहे, समजलं का, त्याचंही मत ग्राह्य धरण्यात येते. ठीक आहे. तर मी बारीक बारीक गोष्टी सांगून राहिलो, ह्या कोण्याच पुस्तकात भेटणार नाही तुम्हाला, ह्या कोण्याच पुस्तकात भेटणार नाही. मी का म्हटलं, सुप्रीम कोर्टात एकटा न्यायाधीश कधीच न्याय देत नाही. का असतो? मिनिमम बेंच असतो 2च्या वर, 2च्या वर किती काही न्यायाधीशाचा बेंच. सर्वात मोठा बेंच होता म्हणलं केशवानंद भारतीच्या खटल्यात 13 न्यायाधीशाचा बेंच होता. हे न्यायाधीश एकमतानं निर्णय देतात. ठीक आहे. का देतात? एकमतानं निर्णय लागला पाहिजे, म्हणजे बहुमत असलं पाहिजे निर्णयाच्या बाजूनं. ज्या गोष्टीच्या बाजून बहुमत असेल ठीक आहे तो निर्णय मग पारित होते. जसं आता लोकांना केस टाकली का इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून ठीक आहे हे पैसे लोकांना दिलेले आहे, हे पैसे सार्वजनिक करावं, याच्या मागून प्रचंड भ्रष्टाचार राजकीय पार्ट्या करत आहे म्हणून मग डायरेक्ट ठीक आहे चपाचप SBIच्या हाणल्या, यानं डाटा दाखल केला नाही. हे लक्षात आलं सुप्रीम कोर्टाच्या. ठीक आहे. आता चंद्रचूड साहेब हात धुवून मागं लागले आहे, तर हे काही बी करू शकते. चंद्रचूड साहेबासोबत एखादी बाई मागं लावू शकते. ठीक आहे. एखादा माणूस मागं लावू शकते. ठीक आहे. बाई नाही तर माणूस लावून, हे खतरनाकच आहे. मागं लावलीच होती ना रंजन गोगाईच्या मागं बाई, तर त्यानं फटकन राम मंदिराचा निर्णय दिला ना, राफेलचाही निर्णय दिला, लगेच राज्यसभेचं का दिलं, सदस्यत्व दिलं. ठीक आहे. रिटायर्ड झाल्यावर. हे असे धंदे नाही करायला पाहिजे. असो. ठीक आहे. तर हे लक्ष द्या रे. तर सुप्रीम कोर्टात आता सध्या एक मुख्य न्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश आहे. याच्या अगोदर हे पोझिशन अशी होती 1+30 का होती. आता 3 न्यायाधीश का केले, वाढवले. का केले? सरन्यायाधीश सर असते. ठीक आहे. जे लोक आता तिथं न्यायाधीश आहे त्याच्यातल्या ठीक आहे सेवाज्येष्ठतेनं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला ठीक आहे सरन्यायाधीश बनवल्या जाते. म्हणजे सरन्यायाधीश हा प्रमोशन नव्हतो. का होतो? प्रमोशन नव्हतं. पण न्यायाधीश नियुक्त करायचा आहे तर त्याची पद्धत कोलेजियन नाही. काय नाही? हां. एखादा न्यायाधीश नियुक्त करायचा आहे तर एखाद्या हायकोर्टाचा वकील असन, हायकोर्टाचा न्यायाधीश असन तर त्याला सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त करता येते. तर नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहे, पण राष्ट्रपती स्वतःच्या मनानं नियुक्त करत नाही. त्यासाठी पद्धत आहे कोलेजियन. काय? कोलेजियन म्हणजे एक न्यायाधीशाची कमिटी असते, त्याच्यात सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस अध्यक्ष असते आणि 4 सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठतम न्यायाधीश असतात. अशी 5 जणांची बॉडी असते. एक सरन्यायाधीश आणि 4 सुप्रीम कोर्टाचे इतर न्यायाधीश. हे सल्ला करते राष्ट्रपतीले का ह्या जो हायकोर्टाचा आता मद्रास हायकोर्टाचा जी मुख्य न्यायाधीश आहे त्याला सुप्रीम कोर्टात न्यायाधीश घ्या.
ठीक आहे. हा जो मुंबई हायकोर्टात न्यायाधीश आहे त्याला सुप्रीम कोर्टात घ्या. मग त्याच्यावर राष्ट्रपती सही करते. सही झाली का हे दोघंच्या दोघं तिथं काय होते, नियुक्त होते. कुठं? सुप्रीम कोर्टात. बे न्यायाधीश न्यायाधीशच आहे. न्यायाधीश म्हणजे वकील नाही होय चोट्टे हो. न्यायाधीश म्हणजे न्यायदीन. तर ते असे न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून असतात ना, वकील खालचं आर्ग्युमेंट करत असते. आणि कोणता वकील चिपटक अगाऊ कारभार नाही कराय, वकिलाच्या कानपटात हाणते न्यायाधीश नाही तर. आणि एखादा अधिकारी असन IAS IPS अशी चिडी चूप राहते. आता तर ठीक आहे, आता तर लाईव्ह रेकॉर्डिंग होते आणि दाखवल्या जाते. माहिती आहे का तुम्हाला? कालचा SBIचा कशा कानपटात आणल्या सुप्रीम कोर्टानं, त्याची रेकॉर्डिंग आहे बाकायदा, व्हायरल झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो नाही का आपला चंदीगडवाला, ठीक आहे, भिकारचोट, ठीक आहे, अनिल मशिया. अबे अनिल मशिया, लोकशाही हत्या. ठीक आहे. तर असं चिडीचूप उभं होतं असं. ठीक आहे, ठीक आहे, असं असं पाय. ठीक आहे. आता त्याची पुरी लंबी धुती आता त्याच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे. त्याला पुरा घेतला गराड्यात. सुप्रीम कोर्ट होते काय चिल्लर आहे का भाऊ? एक आदेश आला ना, एक आदेश पोलीस स्टेशनले का ह्या केसचा इतक्या दिवसात ठीक आहे इतक्या दिवसात तपास करण्यात यावा. पुरी अक्कल लाईनीत कमिशनरपासून कामी लागते म्हणलं. एक लेटर आलं पाहिजे तिथून. ठीक आहे. हायकोर्टाचं जरी आलं दांदरते द्यायची. दांदरते म्हणजे नोकरीच जाते डायरेक्ट. यानं जर म्हणलं चल बघ सही केली न्यायाधीशानं, नोकरी गायब गायब. म्हणून फडफड नाही करत आहे जास्त. असे गुपचाप टोपी घेते. येस सर, नो सर, सॉरी सर, गलती हो गई सर. तो काय कागज काय रे दिका सर, सर ला रहा है काय ला रे सर. ठीक आहे. काही फडफड नाही करत ना, फडफड नाही करत. कमिशनर नाही कोणीच नाही. ठीक आहे. आतापर्यंत न्यायपालिकासुद्धा यायनं ठीक आहे इन्फ्लुअन्स वाढवला होता सुप्रीम कोर्टात. प्रत्येक कोर्टात इन्फ्लुअन्स वाढवला होता. ठीक आहे. तर हे सरळ या रंजन गोगोई साहेब गेले आणि मग हे आले, यायनं पुरा लाईनीत आणलं. ठीक आहे. आणि यायचा कारभार बरं झालं का हे लोकसभागीन होणार आहे. ठीक आहे. हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रिटायर्ड होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा माणूस चांगला असला पाहिजे बुवा. ठीक आहे. नाही तर मग पुन्हा सत्यानाश आहे. तो दीपक मिश्रा फुल त्याच्या फेवरचा होता. लय स्टोरी आहे आपल्यापाशी, लय स्टोरी आहे. मी सांगतो समोर. ठीक आहे. उपराष्ट्रपतीची जेव्हा ठीक आहे उपराष्ट्रपती गेला का तर त्याची स्टोरी सांगेन. लय म्हणजे लयच कारभार केला, एवढा कारभार करून ठेवला आहे दुनियाभराचा. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. जेव्हा 28 जानेवारी 1950 सुप्रीम कोर्ट तयार झालं तेव्हा फक्त 7 न्यायाधीश होते. एक सरन्यायाधीश आणि 6 इतर न्यायाधीश. ठीक आहे. राज्यघटनेत दुरुस्ती करू करू संख्या वाढवली. 1985 याची 7 वरून डायरेक्ट संख्या गेली 26. किती गेली? 26. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. नाही मधात वाढवली वाटते 1-2 वेळा पुन्हा, ते इथं आपण लिहिलं नाही आहे. 1985 26, 2015 31 झाली, 2015 31 झाली आणि 2018 34 न्यायाधीश केले. किती केले? 34. सुप्रीम कोर्ट अमेंडमेंट बिल 2019 नुसार ठीक आहे 2019 नुसार 34 न्यायाधीशाची संख्या केली. किती केली? 34. ठीक आहे. तर असं आहे, हे खतरनाक आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना कुठंही न्यायालय उघडता येते. गरज नाही का ऑफिसमध्ये जाऊन बसल्यावरच न्यायदान करावं. घरून सुद्धा न्यायदान करता येते. समजलं का? घरून सुद्धा करता येते. रात्री 12:30-1 वाजता न्यायालय उघडलं तर न्यायालयात जाऊन उघडलं नाही, आपल्या घरून न्याय निवाडा दिला. कोणा? न्यायाधीशानं. हे याकूब मेननच्या वेळेस रात्री 2:30 वाजता न्यायालय उघडलं होतं. ठीक आहे. आणि त्याला फाशी सजा ठीक आहे कायम ठेवायची का ठेवायची? टीव्हीवर बातम्या झाल्या होत्या रात्री 2-2:30 वाजता. ठीक आहे. त्यानं ठीक आहे 2:15 वाजता निर्णय दिला का याकूब मेनन यांची फाशी कायम ठेवण्यात यावी. रपकन इकडं फॅक्स आला 15 मिनिटात नागपूर ठीक आहे सेंट्रल जेलले. आणि बस त्याला 2 तासांनी तिथून उठवलं. बस आंघोळ मांगोळ पाहुणचार चारला आणि फासावर लटकवलं. ठीक आहे. त्याच दिवसची गोष्ट होय. म्हणजे सकाळी फाशी द्यायची होती पण प्रश्नचिन्ह होतं कारण निकाल आला नव्हता. त्याला फाशी झाली होती, तारीख ठरली होती. पण तारीख ठरल्यावर ठीक आहे त्याच्या वकिलानं केस दाखल केली का 15 दिवस लेट फाशी देण्यात यावी. फाशी दिल्याच्या नंतर फाशीच्या सहीवर राष्ट्रपतींनी सही केली का राष्ट्रपतींनी सही केल्याच्या 8 दिवसाच्या आत फाशी द्यावी लागते. फक्त एवढंच होऊ शकते का फाशी 8 दिवसांना देता वकील सुप्रीम कोर्टाला म्हणण्यात येऊ शकते याला आता नका मारू 15 दिवसांनी मार जा. ठीक आहे. पण मारतेच. राष्ट्रपतींनी सही केल्यावर नो एक्सक्यूज. फक्त एक्सटेंड होते फाशी 15 दिवस. तर त्याचं म्हणणं होतं का 15 दिवस एक्सटेंड करा. कायले 15 दिवस एक्सटेंड करा. ठीक आहे. ते सुप्रीम कोर्ट ऐकलं नाही. सुप्रीम कोर्टानं ठीक आहे डायरेक्ट घासून दिलं काय उद्याच त्याची फाशी राहीन. तर बस त्याच दिवसची गोष्ट ज्या दिवशी सकाळी फाशी होती
त्याच दिवशी रात्री, ठीक आहे, ते सुप्रीम कोर्ट खोललं होतं त्यानं, ठीक आहे. तर असं आहे, तर न्यायाधीशाची संख्या, लक्ष द्या रे, न्यायाधीशाची संख्या अशी वाढवण्यात आली. लक्ष द्या रे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केल्या जाते, ठीक आहे. नियुक्ती पण कोणाच्या सल्ल्यानं? कोलेजियन. म्हणजे नियुक्ती भारतात प्रत्येकाचीच नियुक्ती, केंद्रातल्या माणसाची नियुक्ती राष्ट्रपती करते. मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष सदस्य, ठीक आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष सदस्य, ठीक आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, इतर गव्हर्नर, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा एक आयुक्त, 2 सहाय्यक आयुक्त, जेवढेही केंद्राच्या बॉडीचे मागासवर्गीय आयोग असो, आयोग असो, सगळ्याच्या नियुक्त्या ठेकाच आहे कोणाकडं? राष्ट्रपती. स्वतःच्या मनात नाही. पण अजितले समजा राष्ट्रपतीच्या झाली का अजितले मानवाधिकार आयोगाचा सदस्य करा, हां, राष्ट्रपतीची काही इच्छा नाही, डायरेक्ट तिकडून लेटर येते. तर हे जे लेटर आहे न्यायाधीशाचं कोणाकडून येते? कोलेजियन. कोणाकडून येते? कोलेजियन. तर कोलेजियनमध्ये सरळ भारताची राज्यघटनेतलं कलम 50 म्हणते का न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप मान्य करण्यात येणार नाही, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका विभक्त करण्यात याव्या. तर भारताच्या कोणत्याच न्यायालयात राजकीय हस्तक्षेप चालत नाही. तिथं जर असतो का भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने न्यायाधीश नेमान, तर मग अजितले नेमला असता सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश नरेंद्र मोदीनं, कारण त्याचा सोबती वय एक याले नेमला असता, ह्या दोघांना नेमला असता. आणि यायच्यापाशी जर नरेंद्र मोदीची केस गेली असती, अरे बाबा मोदी साहेबाचे उपकार, ठीक आहे, आमच्यावर लय उपकार आहे. कोणाचे? आणि मग याय निकाल कोणाच्या बाजूनं? ऑब्व्हियसली. याले म्हणते राजकीय हस्तक्षेप. राजकीय हस्तक्षेप चालत नाही, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा किंवा कोणत्याही न्यायालयाचा न्यायाधीश हा, ठीक आहे, राजकीय हस्तक्षेप विरहित असावी त्याची नियुक्ती, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, ठीक आहे. तर कोलेजियनमध्ये कोण असते? तर कोलेजियनमध्ये अध्यक्ष असते, सरन्यायाधीश आणि 4 इतर न्यायाधीश, ठीक आहे, कोलेजियनचे सदस्य असतात. आणि सरन्यायाधीशाची नियुक्ती होते, ठीक आहे. सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश नेमला जातो सेवाज्येष्ठतेनं जे आहे, पण त्याची सेवा कमीत कमी 6 महिने शिल्लक असायला पाहिजे. ज्याच्यापाशी 6 महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ आहे, ठीक आहे, त्यालेच त्या पदावर नेमण्यात येते. ज्याचा कार्यकाळ 3 महिने शिल्लक आहे, 2 महिने शिल्लक आहे, त्याला नेमण्यात येत नाही. मी का म्हटलं समजलं का? आता ठीक आहे, लक्ष द्या, मी तुम्हाला सांगितलं होतं का 4 न्यायाधीशानं बंड केला होता 12 जानेवारी 2018, ठीक आहे का आमच्या, ठीक आहे. लक्ष द्या, याचं सरन्यायाधीशाचं काम का असते? तर सरन्यायाधीशाचं कोणत्याही केसेस सुप्रीम कोर्टात आल्या त्या कोणत्या खंडपीठाला द्यायच्या, तर खंडपीठ कितीचं ठेवायचं? 5चं ठेवायचं, 4चं ठेवायचं, 8 सदस्याचं ठेवायचं का 10 सदस्याचं ठेवायचं का 3 सदस्याचं ठेवायचं, हे कोण ठरवते? सरन्यायाधीश. ती केस कोणत्या न्यायाधीशाकडे द्यायची हे कोण ठरवते? सरन्यायाधीश. सरन्यायाधीशाला हे पॉवर आहे का आलेली केस कोणाच्या हातात द्यायची. समजलं का? तर दीपक मिश्रा नावाचा न्यायाधीश होता तेव्हा. का होता? दीपक मिश्रा. ह्या दीपक मिश्रानं न्यायमूर्ती लोयाच्या मर्डर केसची फाईल, ठीक आहे, हे सेवाज्येष्ठतेनं हाय प्रोफाईल केस होती, 10व्या नंबरच्या न्यायाधीशाला दिली, जो अमित शहाचाच नातेवाईक होता. पण त्यानं 2 महिन्यात ह्या केसचा निकाल दिला का न्यायमूर्ती लोयाचा मर्डर हा नैसर्गिकरित्या झाला आहे, ठीक आहे, आणि याच्यात मृत्यूची चौकशी करण्यात येऊ नये, इतके बदमाशपणाचे कामधंदे केले. त्याच्यामुळे जेवढे हाय प्रोफाईल केसेस येते त्या न्यायाधीशाचं म्हणणं होतं, 4 न्यायाधीश होते, तारीख होती 12 जानेवारी 2018. हे म्हणते का आमच्यावर अन्याय होत आहे. हे भाऊ सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून राहिले का आमच्यावर अन्याय होत आहे. सर्वसामान्याचा विषयच नाही आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं प्रेस कॉन्फरन्स घेतली. घेता येत नाही, नियम डावलून घेतली. 4 न्यायाधीश, चन्नेश्वर होता एक, ठीक आहे, एक होता रंजन गोगोई, ठीक आहे, अशी 4 जण होते, ठीक आहे, 4 जण होते. तर त्याच्यातले दीपक मिश्रा रिटायर्ड झाल्याच्या नंतर रंजन गोगोई हा चीफ जस्टिस होणार होता, ठीक आहे. कोण होणार होता? चीफ जस्टिस. तर काऊन तो चीफ जस्टिस होणार होता? हे तर 4 होते सर, ठीक आहे. तर याच्यातले 2 तो रिटायर्ड व्हायच्या अगोदरच होणार होते, रिटायर्ड, आणि त्याच्यानंतर उरलेले 2 होते, एक होता रंजन गोगोई आणि एक दुसरा होता. तर तो दुसरा काऊन नाही झाला सर? तर त्याचा कार्यकाळ हा 6 महिने शिल्लक नव्हता, ठीक आहे. समजलं का? मिनिमम 6 महिने शिल्लक पाहिजे. त्यालेच मग सेवाज्येष्ठतेनं कुठं नेते? सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी का करते? नियुक्ती, ठीक आहे. मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? हां, मग आता लक्ष द्या रे. तर भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशाच्या नियुक्त्या, सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशाच्या नियुक्त्या कोलेजियनच्या सल्ल्याने करतात. कोलेजियन 5 जणांची बॉडी असते, सरन्यायाधीश अध्यक्ष
आणि 4 इतर न्यायाधीश, ठीक आहे. याच्यात बी आमच्या बापूनं काड्या केल्या 2015ली. आपला बापू दाढीवाला, हां, याच्यात बी त्याच्यात यानं काड्या केल्या. त्या मागं सांगितलं ना तुम्हाला, आम्ही मागं सांगितलं ना, न्यायिक निवड आयोग नेमला होता यानं पठ्ठ्यानं, ठीक आहे. हे जिथं तिथं काड्या करायला पाहून राहिलं हे, का माया इंटरफरन्स सगळीचकडे असला पाहिजे, ठीक आहे. तर कॉलेजियनमध्ये अध्यक्ष सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश, ठीक आहे. हे लक्ष द्या, 2 सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश आणि 2 भारताच्या कोणत्याही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात. आता ते मुख्य न्यायाधीश नेमत नाही, आता सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश ठेवते, सेवा ज्येष्ठतेवाले, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, भारतातील सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशाच्या नियुक्त्या कोण करते? राष्ट्रपती. भारतातल्या सर्व उच्च न्यायालयाचे जेवढे बी न्यायाधीश आहे आणि सुप्रीम कोर्टात सर्व न्यायाधीश याच्या नियुक्त्या कॉलेजियनच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती करतात. आता समजा मुंबई, ठीक आहे, हायकोर्टात 2 पदं खाली आहे, ठीक आहे, न्यायाधीशाचे, ठीक आहे, मुंबई हायकोर्टात ते जरी भरायचे असेल तर याचा सल्ला जाईल कोणाले? राष्ट्रपतीले. काही यायले मुंबई हायकोर्टात, पण मुंबई हायकोर्टातले 2 न्यायाधीश सुप्रीम कोर्टात घ्या बरं, असा बी सल्ला देईन, तर लगेच राष्ट्रपती त्याच्यावर सही करण. अजून मुंबई हायकोर्टाचे 2 न्यायाधीश का करण? सुप्रीम कोर्टात न्यायाधीश करण. समजलं का? मग आता सर, सुप्रीम कोर्टात न्यायाधीश व्हासाठी परीक्षा घेऊन द्यावं लागते का? नाही. सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश व्हायचं असेल तर क्रायटेरिया आहे का त्यानं 5 वर्ष हायकोर्टात न्यायाधीश पद भूषवलेलं असावं. किती वर्ष? किती वर्ष? हे विचारते परीक्षेत, हे विचारते म्हटलं परीक्षेत. चोट्टे हो, का म्हटलं? सगळ्यात पहिली अट आहे का तो भारताचा नागरिक असावा. विशेष नाही, पाकिस्तानच्या माणसाला तर भारतात न्यायाधीश होता येणार नाही, तो भारताचा का असावा? न्यायाधीश. मग काय सांगितलं त्यानं? भारताच्या कोणत्याही हायकोर्टात, 25 हायकोर्ट आहे त्याच्यापैकी कोणत्याही हायकोर्टात, ठीक आहे, कोणत्याही हायकोर्टात 5 वर्ष न्यायाधीश पद भूषवलेलं असावं, किंवा त्यानं भारताच्या कोणत्याही हायकोर्टात 10 वर्ष, ठीक आहे, 10 वर्ष वकिली केलेली असावी. हायकोर्टात 10 वर्ष वकिली, नाही तर 5 वर्ष न्यायाधीश पद. समजलं का? तर जर तो एखाद्या जिल्हा न्यायालयात न्यायाधीश असन, तिथं 4 वर्ष काम केलं, मग राजीनामा दिला आणि 6 वर्ष सुप्रीम हायकोर्टात वकिली केली, तर ते 4 वर्ष बी त्याच्यात काउंट पकडण्यात येते. समजलं का? हां, हे 4 आणि हे 6. म्हणजे मला सांगा, ए भाऊ, तो शिकाले LLB करायला त्याची जाते 35, LLB अभ्यास 35 गेले, ठीक आहे. आता 35 गेल्याच्या नंतर तो, ठीक आहे, ए भाऊ, तो हायकोर्टात का करण? ठीक आहे, वकिली करण 10 वर्ष, ठीक आहे. नाही तर मग त्याला 5 वर्ष न्यायाधीश पाहिजे, तर न्यायाधीश पहिले होत नाही, पहिले वकिली करावं लागते, तेव्हा न्यायाधीशपदी घेते, ठीक आहे. मग ते 10 गेले, म्हणजे त्याले तर पहिले प्रॅक्टिसमध्ये 5-7 वर्ष चालले जाईल 35 नंतर, मग त्याला हायकोर्टाची वकिली भेटन, वकिली भेटल्यावर वकिलीत अभ्यास करण तो 10 वर्ष, मग त्याचं वय राहील 50, आणि 50 फेकाले आल्यावर त्याला इथं घेते, मग 50, 52, 54ले, ठीक आहे. ते 54च्या वरतं ते काही विषय नाही आहे, ठीक आहे. फेकाले आल्यावर 2-3 वर्ष शिल्लक राहते, तेव्हा इथं आणते तुम्हाला. तोपर्यंत तुमचा प्रचंड अभ्यास झालेला राहते कायद्याचा, आणि यायलेच कायद्याचं नॉलेज राहते. म्हणून कोणताही प्रश्न आला, म्हणून तर म्हणते का भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रेस प्रसंग निर्माण झाल्यास भारताचे राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाला कलम 143 नुसार आय लव्ह यू म्हणू शकते, ठीक आहे. का म्हणू शकते? कलम 143 आय लव्ह यू कलम, ठीक आहे. तो सल्ला मागू शकते कोणाले? हां, सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसले. पण सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनं दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसते. समजलं का? मी का म्हणून राहिलो? समजून राहिलं का? मग आता लक्ष द्या, का क्रायटेरिया आहे, पात्रता काय? सरन्यायाधीशाचं न्यायाधीश बनायचं आहे तर भारताचा नागरिक असावा, कमीत कमी 5 वर्ष कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं असावं, किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी. राष्ट्रपतीच्या मते तो निष्णांत कायदेपंडित असावा. निष्णांत का असावा? हां, म्हणजे प्रसिद्ध वकील. एखाद्या वकील माणसाला डायरेक्ट करू शकते का? हो. हायकोर्टात 10 वर्ष वकिली केली असेल तर त्याला बी डायरेक्ट न्यायाधीश करता येते, कारण हे किंवामध्ये आहे. काय आणि मध्ये आहे का? आणि मध्ये असतं, दोन्ही लागलं असतं, ठीक आहे. किंवामध्ये आहे, ऑरमध्ये आहे, ठीक आहे. मग शपथ कोण देते? ऑब्वियसली राष्ट्रपती देईन. कोण देईन? हे भारतातल्या सर्व न्यायाधीशाच्या, हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. पण सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशाला शपथ देते राष्ट्रपती. हायकोर्टाच्या न्यायाधीशांना शपथ देते त्या राज्याचा राज्यपाल.
नियुक्तीचे अधिकार याच्याकडे आहे आणि शपथाचे अधिकार हायकोर्टाच्या न्यायाधीशाचे राज्यपालाकडे आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचे शपथीचे अधिकार राष्ट्रपतीकडे आहे. सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांना शपथ भारताचे राष्ट्रपती देते. कार्यकाल आहे 65 वर्ष पूर्ण होतपर्यंत. किती वर्ष? 65 वर्ष. ठीक आहे. किती वर्ष? 65 वर्ष. 65 वर्ष पूर्ण झाली का रिटायर्ड होते. ठीक आहे. राजीनामा राष्ट्रपतींना सादर करावा लागतो. स्वतःच्या हातानं लिहिलेला राजीनामा पाहिजे. ठीक आहे. स्वतःच्या हातानं लिहिलेला स्वहस्ताक्षरित राजीनामा राष्ट्रपतीला द्यायचा असेल तर देऊ शकते. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कधी पदमुक्त होतात? स्वतःच्या हातानं राजीनामा सादर केला तर, 65 वर्ष पूर्ण झाले तर, आणि महाभियोग त्याच्यावर राबवला तर. भारतात 4 व्यक्तीवर महाभियोग राबवण्याची तरतूद आहे. ठीक आहे. तर एक आहे भारतातील उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, त्याच्यानंतर आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे कमिशनर, आणि त्याच्यानंतर आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. हे 3 लोक आणि एक आहे राष्ट्रपती. पण ह्या 3 लोकांसाठी पद्धत लिहिली आहे. यांना जर पदावरून दूर करायचं आहे तर राष्ट्रपतीला ज्या पद्धतीने पदावरून दूर करता येतात त्याच पद्धतीने यांना दूर करण्यात यावं. म्हणजे इनडायरेक्टली का? पण महाभियोग शब्द याच्यासाठी वापरला नाही. तर हे 4 लोक लक्षात ठेव जा. ठीक आहे. किती लोक? 4 लोक. सर्वोच्च उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत म्हणजे महाभियोग. हे कोण्या कोण्या कलमात दिला आहे? राज्यघटनेच्या कलम 61, कलम 124(4), कलम 124(5), कलम 217 आणि कलम 218 मध्ये महाभियोगाची तरतूद दिली आहे. जर एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं घटनात्मक बाबीचे उल्लंघन केले असेल, दुर्व्यवहार केला असेल, अकार्यक्षमता दर्शवली असेल तर त्याला पदावरून दूर करता येते. पैसे देऊन निकाल लावला असेल असं माहीत पडलं किंवा एखादा सोबत मिळून ठीक आहे निकाल दिला असेल तर अशा वेळेस त्याच्यावर महाभियोग राबवता येते. ठीक आहे. आणि असं कोण केलं तर महाभियोगाद्वारे ठीक आहे रामास्वामी हे पहिले न्यायाधीश आहे 1993 ज्याच्यावर महाभियोग राबवला होता. दुसरे आहे सौमित्र सेन, दुर्व्यवहार केला होता यानं 2011 यानं राजीनामा दिला होता. तर बेइज्जत होऊन जाण्यापेक्षा हे महाभियोगाचा प्रस्ताव आल्याबरोबर राजीनामा देऊन देते. ठीक आहे. का बा बेइज्जत होऊन जायचं आहे तर मग त्याच्यापेक्षा इज्जतीन जाऊ, हे राजीनामा घ्या, चाललो मी. म्हणजे यायले पैसे खाता येते. ठीक आहे. यायनं पैसे खाल्ले, निर्णय दिला, पण महाभियोग राबवला ते राजीनामा देऊन देते, झाले मोकळे. मग त्याला सजा, जर त्यानं भ्रष्टाचार कुठं केला आहे तर त्याला सजा व्हायला पाहिजे ना. ठीक आहे. तेवढी वचक राहिली पाहिजे. यायले पगार गिगार बम आहे. भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाला 2,80,000 पगार आहे. किती? सेवा भत्ता, राहिले बंगला, ठीक आहे, आलिशान लाल दिव्याची गाडी, Z+ सिक्युरिटी, सब गव्हर्नमेंट देते. ठीक आहे. तर पगार किती आहे माहीत आहे का? पगार 2,80,000 नावाले आहे. 28 लाखाच्या घरात पगार आहे. किती लाखाच्या? हां. ठीक आहे. TA DA अमकं ढमकं पकडून एवढा पगार जाते. समजलं का? भारतात सर्वात जास्त पगार राष्ट्रपतीले, राष्ट्रपतीनंतर सर्वात जास्त पगार उपराष्ट्रपतीले, आणि त्याच्यानंतर नंबर लागते सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश. समजलं का? ठीक आहे. कोणाचा लागते? एवढा पगार देते. त्याच्यापेक्षा 30,000 कमी, 2.5 लाख कोणाले? इतर न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे इतर न्यायाधीश. ठीक आहे. तर असं आहे. ते पगार लक्षात ठेवायची सोपी पद्धत आहे. ते पगार खूप कठीण नाही आहे लक्षात ठेवणं. असेच बरोबर राहते. जेवढा पगार सुप्रीम कोर्टाचे इतर न्यायाधीशाला आहे तेवढाच पगार ठीक आहे प्रत्येक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला राहते. समजलं का? आणि त्याच्यापेक्षा 20-30,000 कमी इतर न्यायाधीशाले. हे असं लक्षात ठेवायचं. ते बरोबर सिक्वेन्स आहे त्याचा, मी सांगतो समोर. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. PD दिनकर सिक्कीम हायकोर्टाचा न्यायाधीश होता. याच्यावर बी राबवण्यात आला महाभियोग. ठीक आहे. राष्ट्रपतीवर एकही व्या नाही पण न्यायाधीशावर लय व्या. JP पारदीवाला, ठीक आहे, गुजरात हायकोर्टाचा न्यायाधीश होता. SK गंगेल, ठीक आहे, याच्यावर राबवण्यात आला. 2017 CV नागार्जुन रेड्डी, ठीक आहे, तेलंगणा हायकोर्टाचा ठीक आहे न्यायाधीश होता. तर असं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं ठीक आहे सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपद नियुक्त केले जाते. का क्रायटेरिया आहे म्हणलं? सुप्रीम कोर्टात न्यायाधीश व्हायचं असेल तर भारताचा नागरिक पाहिजे, 5 वर्ष कोणत्याही हायकोर्टात न्यायाधीशपद भूषवलं पाहिजे किंवा 10 वर्ष वकिली केली पाहिजे. शपथ कोण देते? नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. ठीक आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. आणि शपथ कोण देते? राज्यपाल. समजलं का? तो गेम लक्षात ठेव जा. ठीक आहे. आणि पदावरून दूर करायचं असेल तर ठीक आहे महाभियोग
ठीक आहे, या पद्धतीनं त्यांना पदावरून दूर करता येते, पण महाभियोग शब्द वापरण्यात आलेला नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. वेतन व भत्ते. वेतन व भत्ते पहा, सरन्यायाधीशाचं वेतन आहे 2,80,000, इतर न्यायाधीश 2,50,000. भारतातील सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन व भत्ते आर्थिक आणीबाणीशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी कमी करता येत नाही. काऊन कमी करू नये? का या भ्रष्टाचार करू नये याच्यासाठी. कारण भ्रष्टाचार यांनी करू नये. ठीक आहे, यायले कोणाच्या घरी जवागिवाल जाता येत नाही, सार्वजनिक कार्यक्रमात घेऊन जाता येत नाही. कोणाले? न्यायाधीश लोकायले. याच्यावर बंधन असते, स्ट्रिक्ट वॉर्निंग असते, याचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे. ठीक आहे, असं कुठंही जाता येत नाही. सर नातेवाईकाच्या लग्नागिग्नात जाता येते. तुम्ही म्हणाल का बा कुठंच नाही जाता येत का? नातेवाईकाच्या लग्नागिग्नात, पण मित्राचं लग्न आहे जाता येते. पण तुम्ही म्हणाल का असं कुठंही बोलावलं कार्यक्रमाला ये जा तुम्ही सरन्यायाधीश साहेब, ठीक आहे, तर असं नाही येत आहेत. समजलं? त्याच्या ऑफिसमध्ये कोणत्याही पर्सनल माणसाला बोलावून चौकशी करता येत नाही किंवा त्याला भेटता येत नाही. ठीक आहे, याच्यावर वाच असते. तर सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि महाभियोग आपण उद्या पाहू. ठीक आहे, आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद.